5 स्टार सेफ्टी रेटेड कार तुम्हाला बघायला भेटते आणि इंडियाची टॉप सेलिंग डिझेल मध्ये तुम्हाला आहे ना ऍव्हरेज. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटो ज्ञान मराठी चॅनल वरती. आज आपण आहे ना नेक्सॉन घेतली पाहिजे की नाही याच्याबद्दल बोलणार आहेत. ही गाडी मी जवळजवळ आहे ना 10 ते 11 दिवस झाले मागचा वापरतोय. 1200-1300 किलोमीटर आपण ड्राईव्ह केली. हायवे म्हणा, सिटी म्हणा, गावाकडं भरपूर आणि नाईट ड्राईव्ह सगळ्या गोष्टी करून बसलेलो आहे. गाडीमध्ये जे तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स बघायला भेटतो 208 mm चा, तो पण खूप मॅसिव्ह आहे. त्याच्यानंतर जे सेफ्टी दिलेली 5 स्टार सेफ्टी रेटेड कार तुम्हाला बघायला भेटते आणि इंडियाची टॉप सेलिंग मायक्रो म्हणजे सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणता येईल ही गाडी. फिअरलेस प्लस ड्युअल टोन मॉडेल आहे हे, जे की डिझेल मध्ये 1.5 लिटर ऑप्शन बघायला भेटतं. ज्याची पॉवर फिगर जर बघितलं ना तर 113 bhp चा पॉवर आहे आणि 260 न्यूटन मीटरचं टॉर्क आहे. आता गाडीमध्ये मला काय काय गोष्टी आवडल्या चला तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे डिझेल मध्ये तुम्हाला आहे ना ऍव्हरेजचा तर प्रॉब्लेम नाहीये. हायवेला जवळजवळ 24 ते 25 किलोमीटर पर लिटरचा ऍव्हरेज आपल्याला बघायला भेटले. नॉर्मली सिटी आणि हायवे आपण मिक्स करून 60-40 युसेजचं आपण टँक टू टँक मायलेज टेस्ट केलं होतं, ज्याच्यामध्ये गाडीने 19.73 किलोमीटर पर लिटरचं ऍव्हरेज आपल्याला दिलेलं आहे. जे की तुम्ही आपलं एक मायलेज टेस्टचा व्हिडिओ आहे त्याच्यात बघितलंच असेल. बाकी गाडीमध्ये ओव्हरऑल जर बघितलं, कम्फर्ट, रिलायबिलिटी आणि राईड क्वालिटीचा जर विचार केला ना तर गाडीमध्ये तुम्हाला कम्फर्टचा कसलाही प्रॉब्लेम नाहीये. जे तुम्ही सीट वगैरे बघताना ते एकदम कम्फर्टेबल येतं. इकडे जर बघितलं ना तर आपल्याला या गाडीमध्ये जे गोष्टी बघायला भेटतात आणि टॉप मॉडेल असल्यामुळे फ्रंटला व्हेंटिलेटेड सीटचा पण ऑप्शन बघायला भेटतो. इथे जर बघितलं ना तर हे सीट पूर्ण असे कम्फर्टेबल येतं. आपण खूप लॉंग राईड पण करू शकतो. फक्त बॅकला जर आहे ना 3 ॲडल्ट जर असतील तर ते थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो, 3 ॲडल्ट एका वेळेस येण्यासाठी. बाकी थोडंसं लेग स्पेस कमी आहे. पण जर तुम्हाला 5 स्टार सेफ्टी रेटिंग सोबत गाडी भेटते आणि तुमची नीड जर एक छोट्या एसयूव्हीची असेल किंवा मायक्रो एसयूव्हीचं आणि त्याच बजेटमध्ये तुम्हाला ही गाडी भेटते तर नक्कीच तुम्ही ही गाडी कन्सिडर करू शकता. गाडीमध्ये हायवेला जे 120च्या वरती कॉन्फिडन्स येतो ना तो दुसऱ्या कोणत्या गाडीमध्ये म्हणजे मी क्रेटा पण रेग्युलर बेसिसला ड्राईव्ह करतो, पण ह्या गाडीचा पंच थोडा वेगळा आहे. थोडीशी फास्ट वाटली मला ही. ब्रेकिंग टेस्टमध्ये थोडं अजून इम्प्रूव्ह होऊ शकत होतं. बाकी ऑटोमॅटिक रेन सेन्सिंग वायपर्स बघायला भेटतात, ऑटोमॅटिक हेडलॅम्प पण येतं, DRL येतं आणि जे 1.5 लिटर डिझेल इंजिन आहे रिलायबल वाटलं, कसलाही प्रॉब्लेम दिला नाही. साऊंड पण इन्सुलेशन पण ठीक आहे गाडीमध्ये. ओव्हरऑल जर बघितलं ना तर तुम्हाला सिटीमध्ये यूज करायची डिझेल जर असेल घ्यायची असेल तर ती हायवे युसेज पाहिजे, जेणेकरून तुम्हाला DPF रिजनरेशनचा प्रॉब्लेम नाही. हालाकी गाडीमध्ये तुम्हाला DEF तर नाही टाकावं लागत, पण DPF रिजनरेटिव्ह फिल्टर गाडीमध्ये बघायला भेटतं. 44 लिटरचा फ्युल टँक आहे. बाकी आणि बूट स्पेस जर बघितला तर नॉर्मली आपल्याला बूट स्पेस पण ठीकठाक बघायला भेटतो, जे की एक सब कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या मानाने चांगला आहे. इथे जर बघितलं ना तर इतका असा बूट स्पेस आपल्याला बघायला भेटतो. जवळजवळ लिटर किती येते मी दाखवतो. आणि जे बाकी विचार केला ना ओव्हरऑल राईड क्वालिटी, सस्पेन्शन आणि जे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतात ना 120च्या वरती पण जे कॉन्फिडन्स येतो. स्टिअरिंग लाईट आहे, क्रेटापेक्षा क्लच खूप लाईट आहे, तर ड्राईव्हला आपल्याला कसलाही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे एकदम इझी टू ड्राईव्ह गाडी वाटली मला. जर ही गाडी ड्राईव्ह करून मी क्रेटावरती बसलो ना तर जवळजवळ म्हणजे खूप असं हार्ड वाटायला लागली होती ती गाडी. तर त्याच्या मानाने ही गाडी खूप इझी आहे. क्लच आणि स्टिअरिंग तर इतकं इझी आहे म्हणजे एका बोटाने पण तुम्ही फिरू शकता. ओव्हरऑल जर ड्रायव्हिंगचा विचार केला, लाईट्सचा विचार केला तर लाईट्स अपग्रेडेशनची गरज नाहीये, खूप जास्त लाईट आहे. परत कॉर्नरिंग फॉगलॅम्पचं ऑप्शन आहे, एक्सप्रेस कूलिंगचं फीचर आहे. हे सगळे फीचर तुम्हाला टॉप मॉडेलमध्ये बघायला भेटतील. पण जर तुमचं बजेट जास्त असतील तर जाऊ शकता, किंवा जर तुमचं बजेट कमी असेल किंवा आणि असा विचार केला किलोमीटरच्या हिशोबाने मंथली रनिंग तुमची 1,500 प्लस असेल तरी डिझेलकडे जा. पेट्रोल विचार केला तर 2 लाख रुपये स्वस्त आहे डिझेलपेक्षा आणि CNGचा विचार केला तर 1 लाख रुपये स्वस्त आहे. पण CNG मध्ये तुम्हाला जवळजवळ 200 किलोमीटरच्या आसपास एका टँक मध्ये चालू शकतो. डिझेलचा विचार केला ना तर जवळजवळ 800 किलोमीटर एका टँक मध्ये आपण जाऊ शकतो. त्याच्यामुळे डिझेल जर हायवे जास्त असेल, रनिंग जास्त असेल तर डिझेलवरती जायला पाहिजे. बाकी CNG जर घेणार असाल तर 1200-1300 किलोमीटर पर्यंत रनिंग असेल, 25-26 ॲव्हरेज तुम्हाला आरामात बघायला भेटेल. गाडीमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिकचं पण ऑप्शन बघायला भेटतं, CNG, EV, पेट्रोल सगळे काही गाडीमध्ये जवळजवळ 104 ते 106 व्हेरियंट आपल्याला बघायला भेटतात. आणि ओव्हरऑल आपल्याला ही गाडी म्हणजे मस्त वाटली. टँक आहे, बिल्ड लाईक टँक टाटाची गाडी आहे आणि
टॉप सेलिंग कार उगाच नाही म्हणत, जेणेकरून जे ओव्हरऑल ड्राईव्ह क्वालिटी पण चांगली गेली आहे आणि आता याचं नवीन अपडेटेड मॉडेल पण तुम्हाला बघायला भेटतात. हालाकी थोडे सॉफ्टवेअर ग्लिचेस येऊ शकतात किंवा येतात भरपूर ठिकाणी, पण ते जर तुम्ही टाटाची गाडी घेणार असाल तर कमी सॉफ्टवेअर ग्लिचेस म्हणजे बेस मॉडेल वगैरे घेतले 2-3 सुरुवातीचे, तर त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम खूप कमी येतं. बाकी इंजिन आणि ते तर ठीक वाटलं, म्हणजे हे तर त्यांचं रिलायबल इंजिन आहे टाटाचं. घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही ही गाडी कन्सिडर करू शकता. तुमच्या बजेट आणि जसं रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे तुम्ही गाडीचं व्हेरियंट चूज करा. आणि बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या ऑटो ग्यान मराठी पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.